पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विनायकं गुरुन्नो मे साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञान प्रतापले ज्ञानस्य भगवान श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। दूसरा मत थोड़ा है ना। हो। आता सर्व अनात्म पदार्थ नका क्रम से ब्रह्म विषय लय चिंतन। यह चिंतन कारिके अपंचीकृत भूतन का भी लय चिंतन करे। पृथ्वी जल का कार्य है, याते जल स्वरूप है। तेज का कार्य जल तेज स्वरूप है। तेज वायु का कार्य होने ते वायु स्वरूप है। आकाश का कार्य वायु आकाश स्वरूप है। तमोगुण प्रधान प्रकृति का कार्य आकाश प्रकृति स्वरूप है। और माया की अवस्था विशेषी प्रकृति है, याते प्रकृति माया स्वरूप है। एक वस्तु के प्रधान प्रकृति माया अविद्या अज्ञान शक्ति ये नाम है। सर्व कार्य को अपने में लीन करके प्रलय में स्थित उदासीन स्वरूप को प्रधान कहे है। सृष्टि के उपादान योग्य तमोगुण प्रधान स्वरूप को प्रकृति कहे है। जैसे देश कालादिक सामग्री बिना दुर्घट पदार्थ की इंद्रजाल से उत्पत्ति होवे है। विषय असा आहे, कालचा विषय लक्ष आला म्हणजे हा विषय लक्ष. कारण तसेच कार्य असतं. माती घटाचं कारण आहे आणि घट माती रूप आहे. तसं हे पंचमहाभूत मुळाकडून जर म्हटले तर आकाश हे वायूचं कारण आहे. वायू तेजाचं कारण, तेज जलाचं कारण आणि जल पृथ्वीचं कारण. आणि ह्या पृथ्वीपासून सगळं निर्माण झालं. एक आता कालचा विषय लक्षात ठेवला. उपादान कारण असतं ते कार्यरूप असतं. मग ते कार्य जे आहे ते उपकारणात लीन होईल. पृथ्वी जलच होईल, कारण जल हे पृथ्वीचं कारण आहे. पृथ्वी कार्य आहे जलाचं. मग हेच क्रम जर तुम्ही सगळ्या पंचमहाभूत करून घेतला चालून जाईल. आता लक्षात काही दिशा. आता नंतर पुढे एक महत्त्वाचा विषय आता वाचवा. आता तो विषय असा, माया हे आकाश मायामध्ये आहे. हां, माया प्रकृती अविद्या अज्ञान हे जे आहे ते त्याचे कार्यानुसार त्याला नाव दिले जाते. हे 5-6 नाव आहेत आधी चैतन्य पदार्थाला. त्याला त्याच्या कार्यावरून त्याला नाव दिलं जाते. माया का म्हणायचं, अघटित घटना करून दाखवते. अज्ञान का म्हणायचं, स्वरूप कळू देत नाही म्हणून, है ना. अविद्या का म्हणायचं, तुला संकोचित करून ठेवलं म्हणजे तेच मुळात तेच एकच आहे ना. आणि शक्ती का म्हणायचं आहे का नाही. शक्ती नावाला त्याला कुठं, तर त्याला शक्ती नावाला हे कार्य करते म्हणून इथपर्यंत आपण आलो. आता त्यामध्ये पण बारीक थोडंसं चिंतन केलं इथं. प्रकृती ही तमगुणाच्या कार्याने त्रिभुवन निर्माण करते. हे महत्त्वाचा विषय आहे. प्रकृती हे त्रिभुवन तमगुणाच्या द्वारे निर्माण करते. रजगुण क्षोभ आहे, सत्वगुण ज्ञान आहे आणि तमगुण हे नामरूप आहे. आणि नामरूप असतं ती जड असतं, कठीण असतं, आहे का नाही. आता ते कठीण कसं, नका जड आहेत का चेतन आहेत, नका जड आहेत का चेतन आहेत, काय भिजत आहे. मग नख हे तमगुणाचं कार्य आहे, केस हे तमगुणाचं कार्य आहे. हे जसं अगं तमगुण नामरूपात्मक घटित असतो आणि जड होत असतो, म्हणजे तमगुणाचं कार्य
हे पंचमहाभूत अधिक सगळे त्रिभुवन आहे. म्हणून मायाचं सगळं कार्य असल्यामुळे पण सिद्धता अज्ञानाचं चांगलं आहे, ज्ञानामध्ये चांगलं आहे. लय चिंतन सांगितलं, लय चिंतन जरी झालं तरी तेवढंच भागत नाही रे. लयाने फक्त एक तुम्हाला वृत्ती स्थिर झाले. लय जरी कळलं तुम्हाला, जसं काल मी सांगितलं आहे तुम्हाला, एखादी ज्ञानेंद्रिय चालली, ज्ञानेंद्रियतून याच्यात कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय चालू, ज्ञानेंद्रियातून प्राणाचं आहे, प्राणातून संकल्पाचं आहे, संकल्पातून सत्वगुणाचं आहे, सत्वगुणातून ज्ञानाचं आहे. जसं पिंडाचा विचार आहे त्याप्रमाणे तसं आकार हे उकारामध्ये आहे, उकार हे मकारामध्ये आहे, मकार हे अर्धमात्रामध्ये, अर्धमात्र शून्य अज्ञान तिथं आहे आणि ती शून्य नाही तिच्यात अर्थ होतो. सुखे मी लोक शून्य सारून येतील का शून्य घेऊन म्हणले, शून्य सारून शून्य नाही केलं. मग शून्य का म्हणायचं आहे का नाही, तर हे शून्य हे अभावाचक पद आहे ना. मग अभावाचक पद असल्यामुळे जगाधिक जगाचं कारण अभावरूप आहे. मग अभावरूप जे कारण आहे त्याचं कार्य कसं राहील. म्हणून गुरुजींनी सांगा, पाहता क्षणी अर्थ नाही ज्ञान आहे. अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यासच आहे. वस्तू नाही झालं पण त्याला उत्कृष्ट अधिकारी असतो. त्याला मध्यम अधिकाऱ्याला कळणं थोडं अर्धवट ठीक आहे आणि बाकीच्या तर विषय नव्हता. मग आता उपादान कारण जसं तसं कार्य ना. मग माया कशी आहे, माया स्वीकारली. माया महात्म्यांच्या दृष्टीनं माया नाही, साधूच्या दृष्टीनं अज्ञान नाही. आणि जिचं बिनचूक पथ्य आहे तिचा रोग नाही. रोग न करणे जे पथ्याच्या घरी, जिचं पथ्य आहे तिचं रोग नाही. तसं जिथं अहम ब्रह्मास्मी वृत्ती आहे तिथं ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नाही. आणि अहम ब्रह्मास्मी वृत्ती जिथं मावळी तिथं मग अत्यंतिक दुःखात निवृत्ती परमानंद प्राप्ती. नुसतं एकच एक अभाव आणि एक बाद निश्चय. आणि हे चांगलं कळायला पाहिजे बरं का. प्रतिबंध चांगलं कळलं पाहिजे. तत्वनिष्ठ होणं सोपं आहे पण प्रतिबंध निश्चित नाही कळणं फार महत्त्वाचं आहे. बोलणं आहे, कळणं आहे, पण देहाधिक जगत हे नाही हे कळलं. ईश्वर कृपा गुरुकृपा झालं सगळं तसं. पण त्याची शक्ती आहे ना, श्री गुरूंची कृपा किंवा ईश्वर कृपेने श्री गुरु म्हणतात. हे मी मुद्दाम सांगतो, जरा ह्या विषयाच्या बाजूला मी जरी गेलो पण ही सामग्री असल्याशिवाय जगाचा अत्यंत अभाव होतच नाही. त्याला एकच उत्तर आहे, श्री गुरूंचं शक्तिपात झाल्याशिवाय लाभ होत नाही. आणि शक्तिपात म्हणजे त्यांच्या कृपेद्वारे वस्तू कळून जाते. म्हणून उपादान करण्यात पुन्हा आले परतच आले. परत अगोदर लय चिंतन सांगितलं, लय चिंतनामध्ये हे उपादान कारण तुम्हाला कळून दिलं. मग उपादान कारण जर तुम्हाला कळलं, लय कुठे पण वृत्ती स्थिर केली, वृत्तीच्या ठिकाणी योग्यता आणली, वृत्तीच्या ठिकाणी शुद्धत्व आणलं. आणि तिथं मग झाल्यानंतर मग काय झालं, तो उपादान कळलं का तुला. उपादान काय नाही ते उपादान करा. चला संत वाङ्मयाकडचं नव्हतंचे कैसे झाली या खेळ नाही ते दिसू लागले. काय इथं दृष्टी आहे इथं. नव्हतेच कैसे झाले रे खेळूया नाही ते दिसू लागले. हे खेळूया, हे सांगूया, हे मित्र, हे साधका नव्हतेच त्याचं नव्हतं झालं. नाही ते दिसू लागले. काय दिसू लागलं, नामरूप. आता नामरूप पाहतात चाल याच्याकडे. नामरूप ही तुझी कल्पना वस्तू नाही तर त्याला आपण माऊलीकडं जाऊ.
तुम्ही ज्यावेळेस सोनं हातात घेतात त्यावेळेस त्या आकाराची वृत्ती होती, ते सोनंच आहे, पण तुला न कळलं तुझी कल्पना त्याला आकार दिला, अंगठी काय असेल ते वस्तू ती सोनंच आहे. एरवी आहे ते तोच आहे, परी काय त्याची बुद्धी तशी नाही. एरवी आहे ते तुझं स्वरूपच आहे, पण बुद्धी त्या योग्यच नाही. म्हणून माया नाही, आणि माया नाही म्हणतेच नाही. का माया नाही म्हणते सांगतो, माझी गुरुने सांगा. बोलणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, पण खरंच सांगा, जन्मर वाटते का नाही, नातगीत वाटतेच का नाही. हिचं आहे परमार्थ. जन्मर वाटते, नातेगुरते वाटते, नामरूपाचा संबंधीचा व्यवहार वाटतो, ज्ञान होत असतं, पण हे प्रतिबंध नाहीचा झाला पाहिजे. लिंग देह जो भंग झाला नाही तोवर बाप्पा मुक्ती कैसी. जोपर्यंत मन बाधित ठरलं नाही, जोपर्यंत अंतकरण बाधित ठरलं नाही, जोपर्यंत अंतकरण उपाधी ठरले नाही, तोपर्यंत हे परमार्थ शब्दाचा त्याचा. ज्याचं अंतकरण दर्शित ठरलं, ज्याचं साक्षी झाला, साक्षी भाव निर्माण झाला विचाराच्याद्वारे, अंतकरण दर्शित ठरले, मग ही सगळ्या गोष्टी घडत असतात. पण हे कळण्याकरता हे कळायला पाहिजे. बघ ना, उपसमर कसा आलाय. आरंभाला या तरंगाच्या आरंभी 7 प्रकरण सांगितलं. काही राहिलं कुणाचं बाई, काही राहिलं कुणाचं बाई, धोतर आहे माझं, नको पळू, ही चाल आहे. काय होतं पुन्हा एवढं काय पळायचं. हे वस्तुस्थिती आहे, वेदांची वस्तुस्थिती आहे. वेदांत हे कोणाचं हलके विचार तसा समज नाही. कृती करुती माऊली नाही जगात. माऊली ही त्या ठिकाणी सरस्वतीपणा कुठला असतो. एक आवरणाने एक वृक्षक आहे. आवरणाने स्वरूप कळू देत नाही, दुसरेपणे जहादिक जग दाखवतो. पण अज्ञानाचं कार्य जहादिक जग सगळं कळायला लागलं.
ते अज्ञान. मग ते अज्ञान तुम्हाला दुलकून दाबून टाकतं. जागतिक जगतात तो मिथ्याचं कळू देत नाही आणि स्वरूपही कळू देत नाही. मग ह्याचं पूर्ण सांगितलं. काय सांगितलं इथं? तर तत्वमसी महावाक्याच्या माग सांगून गेले, पण तिनं कळलं पुन्हा मग तिथं पंचकोशातील द्रष्टा तीन देहाचा द्रष्टा सांगून पुन्हा ते तर लक्षात नाही आल्यामुळं पुन्हा लय चिंतन सांगितलं. आता लय चिंतन ज्याचं करायचं पंचमहाभूताचं लय चिंतन सांगितलं. तर ही पंचमहाभूत मायाचं कार्य आहे. त्याच्यामध्ये समगुणाचं जगत आहे. पण जसं कारण असतं तसं कार्य असतं. मग ही लक्षता व्यवहार बोलल्यानंतर मायाचं कार्य म्हणून तिथे सगळं संपलं असं तिथे विषय आहे. चला. माया की अवस्था विशेष ही प्रकृती है या मायाचं जे शोभ आहे, मायाचे जे विशेष प्रकारचे विशेष स्थूल प्रकृती जी आहे ते प्रकृतीचं कार्य जगत आहे. मग माया कशाच कारण आहे? माया कोणत्या रूपात प्रकट झाली अगोदर? माया हे तमगुणाने प्रकट झाले आणि तमगुण ज्यावेळेस प्रकृती होती माया त्यावेळेस त्याला प्रकृती म्हणायचं आणि ते प्रकृती जगाचं कारण आहे. मग आता उपादान कारण ज्या कक्षात त्याच्याचे कारण त्याच कक्षेत असतं आहे ना. कारणच असते कितपत आहे बघायला पाहिजे. सांग तुला 14 विद्या 64 कला ही माईक आहे आणि राजविद्या एक स्वरूप ज्ञान आहे आणि स्वरूप ज्ञान ती प्रमाणजन्य फलीभूत श्रेष्ठने स्वीकारलेलं आहे. स्वरूप ज्ञान जे आहे तत्वज्ञान जे आहे ती श्रेष्ठाने स्वीकारलेलं फल आवाजित प्रमाणजन्य आहे. हे 4 सूत्रे स्वरूप ज्ञानाचे झालं आणि या 4 सूत्रामध्ये जी विद्या आहे ती आबाधित त्याला राजविद्या म्हणतात. आणि ते राजविद्याचा विचार ना विद्यावर सांगते. राजविद्या हां थोडं पवित्रमिदमुत्तम आहे ना. काय पवित्र आहे? चला हे सांगतात. एक वस्तु के प्रधान प्रकृति माया अविद्या अज्ञान शक्ति हे नाम है. एकच वस्तूची. एका वस्तू कोणत्या? अविद्या कोणत्या? मायाची. तसं नाही जायचं रे. एक वस्तू प्रथम माया घेते ना आणि मायाचे पुढे नाव आहे. त्याचं नाव कशावरून त्याला पडलं? त्याच्या कार्यावरून. माया का म्हणजे अघटित घटना करून दाखवते. अज्ञान का म्हणजे तुला कळू देत नाही का. म्हणून तर ज्ञानगत प्रत्यक्ष पाहिजे. वस्तुगत प्रत्यक्ष सगळ्याला आहे. वस्तुगत प्रत्यक्ष सगळ्याला पण ज्ञानगत प्रत्यक्ष नाही सगळ्याला. सांगा मी नाही असं कोणाला कळत नाही वाटलं. मी नाही असं केव्हा कोणतं काळ आहे तुम्हाला मी नाही वाटत. पण मी कोण आहे कुठं कळतं तुम्हाला? मी आहे त्या बाबतीत वस्तुगत प्रत्यक्ष आहे. पण मी तर यथार्थ स्वरूप अज्ञान आहे. मी त्या यथार्थ स्वरूपाचं अज्ञान आहे आणि ते अज्ञानच तुला कळू दे ना. म्हणून तू ज्याच्याकरता प्रयत्न करू ते तुझं स्वरूप आहे. मग सात्विक लोक परमार्थ करतात, सत्वगुण रजगुण प्रपंच करतात, तमगुण चोरा दारा माराही करतात. पण तिन्ही गुण सुखावस्थेत साधण्यात पण तुम्हाला कळत नाही. कोणकडे व्हायला लागलात? ज्याच्याकरता प्रयत्न करते तुझं स्वरूप आहे. ज्याच्याकरता त्याचं स्वरूप आहे. मग तुझ्या स्वरूपाच्या करण्याकरता तुला वृत्तीला परत फिरवावं लागेल का पुढे जावं लागेल? वृत्तीला परत फिरावं लागेल. वृत्तीला शब्दशक्ती कळायला पाहिजे. साधूच्या वाक्याची शक्ती कळली पाहिजे. साधूच्या वाक्याचे कोणत्या अधिकार परिस्थितीचं लक्षणं केल्या जातील. अधिकार परिस्थितीचं लक्षणं केल्या जातील. कुठे जहत केलं जाईल, कुठे अजहत केलं जाईल, कुठं जहत केलं जाईल, कुठं कुब्ध वृत्ती केलं जाईल, कुठं गुणवृत्तीने केलं जाईल, कुठं विज्ञान वृत्ती केलं जाईल. असं त्याचे प्रकरण आहे. पण मला हा विषय नाही सांगायचं जास्त. सांगून तर गेलोच. अरे का विचार केला येतं? याला एकच विचार महत्त्वाचा एकच. तो विचार इतका पाहिजे की माऊलीने सांगतो ज्ञानोबाराने. काय माऊली सांगतात? श्रीगुरु शिवाय देव त्रिभुवनात नाहीच अनुष्ठ सांगतात. गुरु हा संत कळीचा राजा, गुरु हा पुराण समाजा, गुरु विण देव जुदा नाही. आता पाताळी प्रेम कुठं कशा स्वर्गाला महाराज जातो का रे? कळतं का तुला? काहीच कळलं. इडीनं सासऱ्यासारखं माहेर विचारतो.
तसं नाही का? हे का सांगतो मी की ही घटना, ही तत्वनिष्ठता त्या शक्तिपाताच्या होतात. हे पंडित लोक ना, विद्वान लोक असतात ना, पौराणिक असतात ना, ते शब्दातच शब्द म्हणजे नवरस आहेत ना, त्या नवरसातच बनते. आणि नवरस ही दृश्य आहे. नवरस दृश्य आहे. नवरसामध्ये समाधान नाही. शब्द उत्पत्तीमध्ये जे काही रस आहे ते रस दृश्य आहे. झालं त्या रसामध्ये सत्व नाही. सांगू तुला, तू करतो ते चुकत नाही बरं का, पण एका डोळ तो त्या स्वरामध्ये तालावर रंगतो, त्याच्यावर राहते ती. आणि त्याच आनंदामध्ये जर वरती काढली तर काय अखंड आहे ना. तुम्ही त्या ताला स्वरात रंगल्यामुळे तोच आनंद मिळतो. त्या ताला स्वरात स्वरूप आनंद मिळतो, पण ते तुम्हाला ताला स्वराच वाटतो. कळतं की बोलणार आहे ना. कसं आहे इकडून चला प्रमाण सांगतो मला. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, पण चांग झालं तर हरिरूप झालं तर ते कीर्तन अधिष्ठानावर आहे. आणि ते ताला स्वरात जर गेलं तर काय उपयोग आहे. तात्पुरता तो आनंद आहे. ताला स्वरातला आनंद तात्पुरता आहे, पण स्वरूप आनंदाला घेऊन जर केलं तर त्या कीर्तनात देव नाचतो. स्वरूप आनंदात जर ते कीर्तन केलं तर सगळ्या समज स्तब्ध होतो, सगळ्या स्वरूपाला शक्ती निर्माण होते. आता त्याच्यामध्ये अधिकारी कमी जास्त असलं, पण त्यावेळेस तरी त्यांच्या मनात एक अधिष्ठान वेगळं राहतं. पण कोणाचं जे स्वतःच्या अधिष्ठानावर आरूढ आहे अशा महात्म्याचं कीर्तन. असे किती मला माहिती सांगता येणार, किती मला काय माहिती. हे का सांगितलं म्हणजे जरा विषयांतर करून की उपक्रम उपसंहार आल्यानंतर उपादान करण्याचे जे सत्व तीच कार्य सत्व असतं हे आपण सांगितलं. मग आता आरंभाला माया जगत सांगितलं, मायाचं कार्य जगत सांगितलं. मायाचं अस्तित्व विचारायचं दृष्टीने टिकत नाही. अज्ञानाचे ज्ञानाशिवाय होत नाही. म्हणून ज्ञान या शब्दाचा अर्थ अनेक विस्तार न करता तो स्वतःच्या स्वरूपाची ओळख हेच खरं ज्ञान. आणि ते खरं ज्ञान तुकोबारांसाठी मी तो वासुदेव हे ज्ञान खरं आहे. आणि ह्या ज्ञानगत प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तुमच्या स्वरूपाचा अनुभव येतो. आणि तुमच्या स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर मग झाली त्याची कार्यस्थिती. आणि तो ठेव पाहिजे जन्ममध्ये राहा. स्वरूपाला धरून करा. तुम्ही अगोदर तुमचे स्वरूप ओळखा रे, मग भागतं भागतं. काय नाही, देव बोलत तरी तेवढे भागत नाही, समज लावली तर तेवढे भागत नाही. हां, हे सगळं मायातलं कार्य आहे. हे सगळं मायातलं कार्य आहे. आणि माया ओळखणं म्हणजे संपलं झालं. किती जरी बल्ब लावला अंधारात तर सूर्याचे प्रकाशाच्या योग्यत येईल का. सूर्यासारखं सगळं जग लखलखीत केलं शक्यच नाही. अंधारातला उजेड नसतो उपयोगाचा. चंद्राचा केवढा प्रकाश आहे, पण त्याची महत्त्व कुठे आहे, अंधार आहे का नाही. तसंही शुद्ध सत्व गुणचंद्रासारखे आणि बाधितांवरती सूर्यासारखे. म्हणून मावळ नवल उद्याला नवल्या शब्दाचा पुरोलिंग आलं तिथं. आश्चर्य आहे. कसं ते आपण सांगू थोडंसं. प्रमाणाची गरज नाही, ते सिद्ध होतं. स्वतःच्या सिद्धी करता प्रमाणाची गरज नाही. आणि प्रमाणाची गरज असते ते वस्तू बिनचूक नाही, ते नाशवंत असते, ते शाश्वत नसते. दुसऱ्या कोण वस्तू सिद्ध झालेली त्याला दुसरं सांगत जाऊ दे इतकं बोलणं. दुसऱ्याच्या बुद्धीचा विषय करतो, स्वतःच्या बुद्धीचा विषय घेतला तो पक्का असतो. स्वबुद्धी हिताब. तसं तुझ्या शास्त्राच्या आधाराने श्रीगुरूच्या कृपेने तुझी तुला वस्तू कळली ती अखंड राहील. म्हणून आता ही माया शब्दाचा अर्थ मांडलेली साधूच्या दृष्टीनं. आणि जीवाला काहीच कळू देत नाही, आघाटी करून दाखवत. सांगा ना, ते गुरुजींनी सांगितलं होतं पाठवा, तुम्ही तो वाचा.
गारुडन केलेला उपाय खरा वाटतो खोटा वाटतो? तुमच्या देखत ती गारुडी मातीचा उपाय करतो आणि त्याला तुम्ही भुलता. तसा ईश्वर ही गारुडी जगाच्या करतात आणि ते ईश्वराने केलेले माया कार्य आणि ईश्वरी दोन खोटेच आहेत. हा सिद्धांत आहे त्याला. मग त्याच्यामध्ये त्रिभुवन आलं झालं त्याच्यामध्ये. हो, मग त्रिभुवन कशा कच्चा त्रिभुवनच काय कारण कोण म्हणले तुम्हाला? ज्ञानराज म्हणतात आपल्या ज्ञानासाठी नसता हात हवाला करते. अर्जुना तुझ्या न कळण्यामुळे त्रिभुवन रूपी वर्ष वाढाय. मग ज्याचं त्रिभुवन ज्याचं कार्य असं जे अज्ञान त्या अज्ञानाची सत्तास्फूर्त शून्य आहे. अज्ञान सत्तास्फूर्त शून्य आहे. का? त्याला अस्तित्व तुझं स्वरूप स्वतःचे अस्थिरूप नाही. स्वतःचे अस्थिरूप नाही झालं. त्याला आहे पण तुझं आहे. पोळी स्वतंत्र गुण नाही. पोळीमध्ये गुळाची गोडी आहे. तसं अधिष्ठान चैतन्याच्या संबंधाने माया अंतःकार्य अस्तित्व रूपाने वाटतं. त्यातलं तुझं अस्थिपणा जर काढून घेतला तर काही सिद्ध होत नाही. मग तू स्वत कुठं पाहतो? स्वतः हे तुझं स्वतः कुठं तर तो ठेवून दिलं त्याच्यामुळे तुला काहीच मिळेल बसाना. नेहमी सांगतात सत्य ज्ञान अनंत गगनात परावरण सत्यम ज्ञान म्हणून ब्रह्म ही नेहमी श्रुती सांगते ना. मग कुठं राहते मन? सत्य कुठं वाटतंय? जमते का? बरं इकडून सांगावं जगाचं स्वरूप सांगावं. साधने काय सांगितलं? त्रिगुण आसार निर्गुण सार. मग त्रिगुण आसार म्हटल्यानंतर बाधित ठरलं. आसार या शब्दाचं त्याचं अस्तित्व सत्तास्फूर्ती नसते असायचे. म्हणून ही माया या जगाचं उपादान कारण आहे. मायाचं जसं सत्तास्फूर्ती सुने तसं जगाला सत्तास्फूर्ती नाही. पण सगळे तोंडावर पट्टी बांधायला लागलेत का नाही? महाराज लोक बरं का बिचारे भाविकाचं सोडून द्या. महाराजाचा ध्येय दृष्टिकोन ठरला. सत्तास्फूर्त शून्य कुठे ठरला? ही तर कसोटी असते. कसोटी राहण्यात अशी सुराची. तर सुख दुःखाच्या काळात आपली जागृती असली पाहिजे. तेव्हा मग जमते. कशाकरता परमार्थ करायचा? दुःख निवृत्ती आणि सुख प्राप्ती ना. मग दुःख निवृत्ती कुठे आली इथं? तुम्हाला पळवाटा 17 असतील. आम्हाला माहिती आहे तुम्ही पळवाटा काढणार आहे. पण नाही ते वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती नाही ते. शास्त्राने भूमिका परत विषय प्रतिपादन केलेला असतो पण तुम्हाला ती सवड मिळते ते. जाऊ द्या चला. म्हणून उपादान कार्य जसं तसं कार्य असतं. उपादान कार्य जसं तसं कार्य असतं. उपादान मायाच आहे कल्पित आहे तसं जग कल्पित आहे. कल्पित या शब्दाचा अर्थ नुसती कल्पना केली. मग पाठीमागे विषय नाही झाला का? त्रिपुटी आहे का जग आहे? नुसती त्रिपुटी आहे. तो ते बी त्रिपुटी तुझी कल्पित आहे. तिथं त्रिपुटी सत्य आहे का? कारण आहे त्या काली तू तिथं तुझ्यावरती अस्तित्व आहे. तू आहे अगोदर तुझं सत्पद त्या त्रिपुटीमध्ये अस्तित्व वाटतं. त्रिपुटी आहे. डोळा आहे का तू आहेस? डोळा आहे वाटतं पण तू अगोदर आहे त्याचा कुठं विचार केला? तुझं आहे पण आणि डोळ्यात अस्तित्व आलं आहे. तसं तो अधिष्ठान चेतन साक्षी चेतन कुठं असतं निर्गुण निराकार असा तो आहेस. पण ते आहे पण जगामध्ये नामरूपामध्ये आहे वाटतं. मग आहे अगोदर तू आहे नंतर नामरूप आहे. मग तुझं अस्तित्व तू जर काढून घेतलं नामरूप कुठं आहे? हे दोरा जर वेगळ्या वेगळं सदरा कुठे आहे? आता त्या दोऱ्यामध्ये जर दोऱ्याचं मूळ जर रो पाहिलं तर दोरा तरी कुठे आहे? रोचं मूळ जर पाहिलं सरकी मातीचे माती पाण्याची आहे पाणी अग्नीचं आहे. कुठं आता कुठं तुम्ही? हे सगळा खेळ तुझाच आहे आणि तुझ्या न कळण्याचा खेळ आहे. तू त्या खेळाचा अधिष्ठान आहेस. म्हणून साक्षी मी झालो गुणाचा देखणं क्षणक्षणा सांभाळतो साक्षी होतो आपल्याला. क्षणक्षणा सांभाळतो म्हणजे मी माझ्या जागेवर राहणे सांभाळणं म्हणजे हे जगाला अस्तित्व दे नाही. मी त्याचा प्रकाशक ही वृत्ती ही जागृत ही सांभाळणे. स्वतःची अवस्था जागृत ठेवून ही सांभाळणे. आणि मग हे जे आहे प्रवाह आहे त्याच्या पुढे सांग कळलं. प्रवाह सुद्धा नाही प्रवाहाचा भ्रम आहे. हो जर तुम्हाला कळलं
तर स्वप्नामध्ये किती कोस माणूस पळाला, स्वप्नामध्ये किती कोस माणूस पळतो, बद्रीनारायण जातो असं का? ते बद्रीनारायणचं मंदिर आणि त्याच्यावर रेल्वे स्वप्नामध्ये त्याला जागा किती आहे? काय अघटित घटना ती मायाचं कार्य आहे. स्वप्नामध्ये रेल्वे आहेत, बद्रीनारायण आहे, पॅसेंजर वाढलेले आहेत, तिथे जाऊन दर्शनाचा अभिषेक झाला, जागा झालं ही काही वस्तू नाही. आणि तीच बोंब हीच जगाची, जगाची हीच बोंब आहे. स्वस्वरूपाची जोपर्यंत तुम्हाला ओळख होत नाही बिनचूक, तोपर्यंत तुमच्या पाठीमागे जन्म मरणाचं टळणारच नाही, चिंता नावाचा रोग जाणारच नाही. हो का? रोगाचं बीज असलं तो रोग वाढेलच की. आणि मग ह्या जन्ममरण रूपी रोगाचं कारण अज्ञान आहे. आणि जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तुम्हाला ते मरावं लागेल, जन्मावं लागेल, दुःख भोगावं लागेल. साध्या झोपीमध्ये जर हे तुम्हाला इतकं तिकडे फिरतो तुम्ही, साधी झोप आहे ती, प्राची भाषिक झोप आहे, व्यावहारिक झोप आहे, झालं प्राचभाषिक न कळल्यामुळे झालं. वेदांताची बडबड नाही, अनुभव आहे. वेदांत बडबडीचा नसतो, वेदांत अनुभवत असतो. आहे काय याच्यावर कोणाला स्त्री निंदा काही आहे का? वस्तुस्थिती आहे. झालं वस्तुस्थितीचे गुरु माझ्या सांगावं झालं. बेदोनी 15 ना, का बरं? शक्यच नाही, बेदोनी 15 होणं शक्यच नाही. तसं जड आणि चेतन, जड हे तुझं स्वरूप रामकृष्ण, चेतन हे तुझं स्वरूप आहे, आणि जड ही तुझं भ्रम आहे. जड तुझा भ्रम आहे, जड वस्तू नाही. झालं का? का? तुझी आई 5 दिवस होता, तू कुठं होता रे? होता का नव्हता? तुझ्या आईची पाठी ज्यावेळेस त्याची आई करू लागली त्यावेळेस तू कुठं हो बाबा? तू कहाँ से आएगा, कहाँ जाएगा, कौन तेरा ठिकाना आने की बाट, कौन जाने का घाट, कौन एक कर मालूम कर ले, संगत संत की कर ले, जन्म का कुछ स्वार्थ कर ले. तसं नाही आहे. झालं अखंड सुख तुला अखंड मिळवायचं असेल, अबाधित, की जे सुख कधी संपवू शकत, सुख संपत नाही रे. तुम्हाला कळलं तरी सुख संपत नाही, नाही कळलं तरी संपत नाही. कळल्यावर फक्त तुम्ही आपलं मस्तीचं राहता एवढंच. तुमचं सुख तुम्हाला कळलं, तुमचं संपलं कार्यक्रम. पण तुम्हाला जोपर्यंत सुख कळत नाही तोपर्यंत मग शास्त्री होताल, पंडित होताल, विद्वान होताल, योगी होताल, रिद्धी सिद्धी मिळविताल, पण काही उपयोगाचं नाही, काही उपयोगाचं नाही. जसं शरीरामध्ये प्राण नसलं तर शरीर काय उपयोगाचं आहे का? शरीरात प्राण आहे म्हणून शरीर उपयोगाचं, आणि शरीराचा प्राण होऊन गेलो. तसं ब्रह्मज्ञान नसेल तर ही नुसती मोडते. कशावर मोडते म्हणायचं? त्यांना सुख नाही म्हणून. जिथं सुख आहे तिथे जिवंतपण आहे, जिथं सुख नाही तिथं आहे ना. कळतं काही? माऊली म्हणते का लक्ष येते का? बेगड्याचे म्हणा आवडी चावली, कुणाला सांगतात हे? बेगड्या भावलीची उपमा कुणाला दिली? ढगा सावलीची उपमा कुठं दिली? बेगड्याची बावली दिसणारी वस्तू आहे, बेगड्याची बावली. आणि ढगाची सावली ही तुम्ही कुठेतरी सुखाचं अधिष्ठान मानलं, ती ढगाची सावली आहे. मग कोणी बायका, कोणी पैसा, कोणी विद्वत्ता, कोणी कला, ही सुखाचं ठिकाण मानलं, ही ढग आहे. झालं एक एकाने बळी झालं. ढग हे तू सुखाचं ठिकाण कुठेतरी मानलं ते झालं. पण सुखाला जागा नाही, सुख देशकाल पदार्थ रहित आहे. ज्या सुखाला पदार्थाची गरज नाही, ज्या सुखाला प्रमाणाची गरज नाही, ज्या सुखाला देशाची गरज नाही, ते सुख तुझं स्वरूप आहे. भाऊ जाऊ काय मग गुरुजी सांगतो, माझे गुरु सांगायचे प्रपंचाला आडी अडचणी देशकालाची गरज आहे का नाही? प्रपंचाला देशकालाची गरज आहे का नाही? पदार्थाची गरज आहे का नाही? हा ना. रामकृष्ण हरी म्हणाला कुठं अडचण नाही. जिथं अडचण ती प्रपंच, जिथं अडचण नाही तो परमात्मा. मग तुका म्हणे सोपे कळते का? भगवंताच्या सेवेला अडचण कुठं मला सांगा की. प्रपंचाला काय अडचण नाही सांगा की. जिथं अडचण त्याचं नाव प्रपंच, आणि जिथं अडचण नाही त्याचं नाव परमात्मा. झाडाखाली बसून चिंतन नाही का होणार? हां, झाडाखाली बसून काही व्यवहार होतात का? व्यवहारिक म्हणून अडचण ती
प्रपंच, आणि ज्याचा अर्थ नाही ते परमात्मा. संपलाच विषय. मग अडचण तुम्हाला वाटू देत नाही ती माया, आणि अडचण टाकते ती माया. खोटं खरं वाटवती ती माया, खोट्याला खरं दाखवते ती गुरूंच्या वाट सांगा. खोटं खोटं कळू देत नाही ती माया, खोटं खरं दाखवते ती माया. खोटं खोटं कळू देत नाही ते, आणि खोटं खरं दाखवते ते, आणि खोटं कळू देत नाही ते. चला आपण जवळ येऊ. ही देह खरा का खोटा आहे? मन खरं आहे का खोटं आहे? बोला कसं रे? तसं नाही. आधी तो आपलं शुद्धी करी. त्रिभुवना परत ये दावशील दुरी. आधी तो आपलं शुद्धी करी. अरे त्रिभुवनामध्ये नाही ते तू दाखवतील. मेले माणूस जो सुटील, वेळ काळ असे ग्रासील. मेलेले माणूस जेवण करशील, पण तुझा शोध करे अगोदर. मेलेलं माणूस सुटत म्हणजे मरायला दुसरी वस्तू काय मरतंय कोण? कळतं काही? त्रिभुवना परत ये दावीशी दुरी. आधी तू आपली शुद्धी करी, अगोदर तुझा तू शोध कर. त्रिभुवनाच्या पलीकडच्या काही गोष्टी करून दाखवतील. ते जेव्हाला त्याचं कौतुक वाटेल, जेव्हाला त्याचं कौतुक वाटतं. साधं कौतुक वाटत नाही. जो पण तुम्हाला जगाचं कुठलं तरी कौतुक वाटतो, पण तुम्ही स्वरूपावर आरूढ नाही. तुमच्या स्वरूपावर आरूढ झाल्यानंतर तुम्हाला कौतुकाला विषयच नाही. हां, कौतुकाला विषय नाही का? जाती रूप पदार्थ जो असतो त्याला दुसरी कौतुक नसते. वस्तुस्थितीमध्ये कौतुक नसतं. जरा वैराग्याचं शक्तीचे कौतुक कुठे आहे? वैराग्याचं विषयाला अनात्माचं कौतुक आहे का? विचाराच्या साधनाने जगाला कौतुक आहे का? मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व जिथे आहे त्याला कुठं कौतुक राहिले? जोपर्यंत तुम्हाला जगाचं कौतुक वाटतं, कलेचं कौतुक वाटतं, नामरूपाचं कौतुक वाटतं, तो पण साधक नाहीत खरे. जगा महात्मा तर महात्मा त्याच्याबद्दल काय घ्यायचं? मग आता ही जो पण तुम्हाला कौतुक वाटतं, आश्चर्य वाटतं, तो पण तुम्ही साधनाची शक्ती तुमच्याजवळ नाही. साध्य तर लांब तर आहे. साधनाच्या शक्तीत कौतुक नाही. मग साध्यात तर कौतुक करायला दुसरी वस्तूच नाही. साध्य म्हणजे परमात्मा जे आहे ती साध्य आहे. तुझं अधिष्ठान चैतन्य तिचं मूळ स्वरूप आहे. तिथं तुझा तो एकटाच आहे. मग तुझा तो एकटा असल्यामुळे कौतुकाला विषय कुठे येतो? आणि साधक दशेमध्ये घ्यायचं टाकायचं असतं, दोष काढायचे असते, आणि पवित्रता बनवायची असते. दोष काढायचे असते. मग आधी काय पाहिजे त्याच्या ठिकाणी जे काही दोष असतील ते विचारून काढावं लागतील. असं हे का मी सांगितलं, एक बाजूला का सरकलो मी, की हे उपक्रम उपसंहार म्हणजे पाचव्या तरंगामध्ये स्वप्नाचा दृष्टांत देऊन, त्याच्यानंतर सत्ताप्रकरण सांगून, त्याच्यानंतर पंचकोश तीन देहाचा विचार सांगून, त्याच्यानंतर हे बी कळाना, मग पंचमहाभूताचं कार्य सांगून, त्याच्यामध्ये लय चिंतन सांगितलं. लय चिंतनानंतर हे सगळं लय चिंतन मायाचं चर्चा. हां, हे सगळं मायाचं. दारूचा हत्ती केला, दारूचा हत्ती बनवला व्यवस्थित, हे ती करायचं. मग ते करताना कान कसं करायचं हे सगळं केलं. अरे पण ती दारू आहे ना, राव काढी त्याला. ज्ञानाग्नी संपला विषय झाला. तसं नामरूपी जगत दारू आहे झालं. आणि त्याचा हत्ती मायाने दाखवलं, नामरूपी हत्ती दाखवला आहे, पण मायाला ओळख म्हणते नाही सगळं. आणि माया म्हणजे तुझी वासना. माया माया शब्दाचा लांब जाऊ नको. तुला जो पण वासना तो पण तिचं नाव माया आहे. असं वासनारूपी माया. मच्छिंद्रनाथांनी ज्यावेळेस वीरभद्राच्या युद्धाच्या प्रसंग दोघांचं सांगितलं, त्यांनी कामास्त्र टाकले, रथीअस्त्र टाकले. ह्याने मच्छिंद्राने हे दोघंचे चांगले, दोघं शाळेत होते ना, दोघं एकमेकाला आनंदच होऊ लागले बोलताना. पण ज्यावेळेस ह्याने हे कामास्त्र टाकलं आहे ना, त्यावेळेस हिने रथीअस्त्र असं टाकता शेवटलं त्याने एक अस्त्र हे टाकलं बघ कामचं, तर त्याच्यावर मायास्त्र टाकलं. मायास्त्र त्याने दुसरं टाकलं. मग ते दोघंचं युद्ध लागलं, जग जळायला लागलं. मग सगळे जेवत आले. म्हणजे अहो मोठं बाबा जग लांब पुढं आहे ना. म्हणजे मी काय करू सांगत आहे वीरभद्राला. वीरभद्र म्हणून खरायचं तर मग त्यांनी वासनारूपी माया अस्त्र टाकलं. मग ते सगळे जळून गेले. वासनारूपी मायाला जाळायचं आहे.
आणि मग वासनारूपी माया जाळायला बरं रसगुडी चायची पावली वासना नेमावी. तुझं स्वरूप सुख जोपर्यंत तू भोगीत नाही, तुझं स्वरूप जोपर्यंत तुला अनुभवलं जात नाही तोपर्यंत वासनारूपी माया जात नाही. हा वासनारूपी माया जात नाही तोपर्यंत हे सगळे तुझ्या अंगात बिरट राहतात. शहाणा असतील, व्यवहार शहाणा असतील. म्हणून वासना नाहीसे करण्याकरता क्रमाने भूमिका परत ते साधन करीत जावं लागतं. वासना जाणं सोपं आहे का? वस्तूकडे वासना जातच नाही. स्वरूप कळल्याशिवाय आहे का नाही. पाय दुखायचं कवा थांबतं? ज्यावेळेस वाहनावर बसतील तेव्हाच. तो पण पाय दुखणारच की, पण वाहनावर बसला पाय दुखणारच नाही. तसं तुम्हाला सत्सद विचाररूपी आहे ना, तुम्हाला त्या मनरूपी साधनाचा विचार करून, मनाला तत्वमसी महावाक्याचा विचार करून, मनाला तत्वमसी महावाक्याच्या झेता झेत लक्षणातून अधिष्ठान चैतन्य साक्षी मी आहे असं निश्चित केल्यानंतर मग मात्र हे सगळं संपलं जातं. मग माया नाही आणि काय. मग आता एक सिद्धांत मुक्त ओलिकार, त्याला एक दृष्टांत दिलं मुक्त ओलिकार, सिद्धांत मुक्त ओलिकारानं. कोणतेही पुत्र आहे ना कर्ण, तो कर्ण कोळ्याचा समज होता. अविकार कोणते पुत्र मे राधा प्रतीती नाही. अविकार कोणते पुत्र आहे, त्या कालीसुद्धा तर कोणते पांडवाचाच आहे. पण काही प्रसंगाने त्या कोळ्याचा संबंधामुळे ते मी कोळी म्हणत होता. मग कोळी होता, कोळीची समजत होती. ज्यावेळेस त्याने कोणतीने सांगितले तुला, अरे तू माझा आहेस ना, मग तिची समजूत बदलली का, वस्तू बदलली. तसं देहबुद्धी ही राधे, पण तू राधे नाही, तो नाही कोवळेचा नाहीस तू. तो कोणतेच आहे. तर त्याप्रमाणे जीव हे अज्ञानाद्वारे देहबुद्धीच्या दृष्टीनं मी कुठेतरी म्हणतो, पण साधू संतांच्या विचाराने तो ब्रह्मरूप आहे झालं. आणि तो ब्रह्मरूप आहे असं कळलं म्हणजे झालं, संपलं. मग ही माया नाहीशी होती, अज्ञान नाही, सगळं नाहीशी होतं. म्हणून त्याला वृत्ती व्याप्ती शिकावी लागते. त्याला वृत्तीला स्वरूपात थांबवायचा अभ्यास करावा लागतो. वृत्तीला स्वरूपात थांबवायचा अभ्यास केल्यानंतर ही लाभ होत असतो. तर त्या ही शास्त्र ऐकते, वृत्तीच्या चंगते दोष घालवते. शास्त्र दोष घालवते, वस्तू करून देते. ते आघीवची शास्त्र अविद्या विनाशाचे, ते आघीवची शास्त्रे आणि अविद्या विनाशाचे. मग शास्त्र अविद्या निवृत्त करतं, वस्तू करून देतं. अविद्या निवृत्त. हां, अविद्या निवृत्त. अविद्या निवृत्त करतं. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. अविद्या कशाला म्हणायची? जी संकुचित करते, हां, संकुचित करते, देहबुद्धीला धारण करते ती अविद्या. त्याच्यापेक्षा मला सांगितलं असतं स्वचानवड म्हणलं असतं, काय बिघडत होत तुला? आता तू तसं खरं आहे, पण नाही होत असतं. सांगा मोड नाही, संकुचित करते. आता तेच तुला पुढे धकवलं असतं. संकुचित म्हणजे काय? देहबुद्धी. देहबुद्धी कशामुळं? आत्मस्वरूप अज्ञानामुळे आहे का नाही? आणि देहबुद्धी म्हणल्यानंतर देहबुद्धीचा दरा थोर चिंतेचा दरा. देहबुद्धी ज्याला त्याला मोठा एक दरा खोल आहे. त्या चिंता नावाचा दरा इतका खोल आहे की दुसरा खोल दरा नाही. थोर चिंतेचा आड दरा. स्वरूपाला कळू देत नाही हा आड दरा, परमार्थ कळू देत नाही हाच आड दरा, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे मी मिसळ काय करतो तुम्हाला, की तत्वाची काय शक्ती कळण्याकरता. शब्दार्थ सांगता येईल मला, मी पाठ सांगू शकतो, पण पाठ सांगायचं म्हणजे विद्यार्थी त्या पाठाचं फिरतात, पण अंगावर घेत नाही. परमार्थ अंगावर घ्यावा लागतो. परमार्थ अंगावर घ्यावा लागतो. शस्त्र संरक्षण करताय का शस्त्र नुसतं दाखवण्याकरताय? ज्ञान खड्ग घेऊन हाती लिंग ध्यासी छेदी. ज्ञान खड्ग घेऊन हाती लिंग ध्यासी छेदी. साक्षी मी आहे हे ज्ञान हातात म्हणजे त्या जी साधक अवस्थेच्या धारणेमध्ये राहून लिंग ध्याचा बाद झाला म्हणजे काम हवं. म्हणून हे माया शेवटला आणली आणि त्या मायाचं स्वरूप जसं जगत आहे, माया जसे तसं जगत आहे. म्हणून हे बाधित आहे, त्याला निवृत्त करायचं नाही, त्याला काही करायचं नाही. नुसती ओळकारी वस्तू सांगणारी कल्पना नका आढळणं जाऊ दे. अरे ओळकारी आढळणार म्हणजे अज्ञानात नका जाऊ.
जर कुठे जाल बुडवाल, जर तुम्ही कदाचित गेला तर तुमचं हित बुडेल झालं. हित बुडेल म्हणजे तुम्हाला जन्ममरण वाटतंय ही तुमचं दुःखाचं कारण आहे. सुखाचा प्रयत्न करता हीच अज्ञानाचं लक्षण आहे. सुखाचा प्रयत्न कर मग सर्व सुखाच्या अशा जन्म मुक्ती येत नाही. काय करता मग तुम्ही इथे काय केलेले ऐका ना, मुक्ती करता प्रयत्न आहे का नाही. पण तुम्ही सर्व सुखाच्या आशा गेला, सुखाच्या आशावर तुम्ही वायाला गेलात. मुक्ती म्हणजे तुझ्या स्वरूपाची ओळख कर म्हणजे आशा संपल्या जाते. ऐका नाही. चला. एक वस्तु के प्रधान प्रकृति माया अविद्या अज्ञान शक्ति ये नाम है. हे सांगते आता हे सर्व सगळं सर्व कार्य को अपने में लीन करके प्रलय में स्थित उदासीन स्वरूप को प्रधान कहे है. मग प्रधान कशाला म्हणायचं, जे कायमचे असते त्या जगाला जी पोटात घेते त्याला प्रधान म्हणायचं. प्रधान शब्दाचा तर काही मुख्यवाचक पद, प्रधान हे मुख्यवाचक पद आहे. मग मुख्यवाचक पद ह्या जगाचं काय आहे, जगाचं कारण काय, जग कशामध्ये दिले नव्हते. लय चिंतन करा, लय चिंतन जगात ठेवा म्हणजे कळत. तसं नाहीच. कोणकडे जरी फिरलो अधिष्ठान नसतं सुटायचं. आता लयाचं चिंतन, लय कशा झाला शेवटला प्रथम जल, जल अग्नीचं, अग्नी वायूचं, वायूचं आकाशात, आकाश अज्ञानात किंवा माया आहे ना. मग माया ही प्रधान आहे. पण प्रधान हे शब्द मायाचं पद न घेता प्रकृती वाच्य घेतलं. पण प्रकृती उपादान कारण जगाची तीच माया आहे ना. मायाचं कार्य तिथं एकच आघटित करणं, अज्ञानाचं कार्य कळून न देणं आहे का नाही. शक्तीचं कार्य जग निर्माण केलं पण ती तमगुणाच्या संबंधाने केलं. आणि आयुध्याचं कार्य थोडं संकुचित करणं. ही ते एकच वस्तू आहे ना. नाथाने भागवतात लिहिलं एक व्यतिरिक्त विषय सांगतो. व्यतिरिक्त आहे ना. एकच व्यक्ती, मुलाला वडील, पत्नीला मालक, भावाला भाऊ. मग व्यक्ती किती, पण प्रकृती कशा झाल्या, जसं जसं संबंधित तसंच नाव बदलत नाही. मग व्यक्ती बदलले का नाव बदलले, तसं प्रकृती कार्यावरून त्याला नाव दिले. आणि अधिष्ठान चैतन्य नामरूपात त्याचीच आहे. अधिष्ठान चैतन्य नामरूप नाही. व्यवहार तेवढा प्रकृती. गुरुजी माझ्या सांगा, व्यवहार तोपर्यंत अज्ञान आहे. व्यवहार नाही म्हणजे स्वरूप नाही. व्यवहार म्हणजे की अज्ञान. अलंकार म्हणजे की अलंकार म्हणजे की व्यवहार. आणि सोनं म्हणजे की आलं की लक्षात. किडाळाचा दुसूज आहे तर ते 15.5 आहे. तैसे जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्प लोपलं संपलं. मग संकल्प लोपाच्या शब्दाचा अर्थ ते दर्श झालं ते सिद्ध होत नाही. ते दर्श झालं सिद्ध होत नाही. मग लोपलं मग ते आहे जीवा ब्रह्मत्व. पण किडाळाचा दुसरा आहे. त्याचं किडाळ कोणतं आहे, आत्मीय जीवबुद्धी. जे लागली होती क्षयव्याधी. आत्म्याला देहबुद्धी क्षयव्याधी आहे. क्षय म्हणजे कॅन्सर. कळते का. पूर्वीचा कॅन्सर, आता जुना नवा नाही. पण हा कॅन्सर फार वाईट आहे. श्री गुरु डॉक्टरसह जातच नाही. हे स्थूल ह्याचे रोग ही डॉक्टर घालले तर बिनचूक असले तर, नाही तर जातच नाही. जर भवरोग आयशे जाय इकडे ये, ज्ञान वरा तुक वराकडे ये, म्हणजे सगळं काम भागलं तुझं. तू कुठे फिरायला रे येड्यासारखा, कुठे जातो रे. संताविन प्राप्ती नाही नाहीशी वेद देती गो आहे. जमते का असं. दुसरं नाही होणार काही. तो डॉक्टर होतील, वकील होतील, विद्वान होतील, महाराज काय होतील, कोणत्या म्हणून चुकणार. जोपर्यंत तुझ्या स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत ही सगळं राडगाडी माग चालते. म्हणून हे एकाच कार्य, एक माया, तिचेच प्रस्तुत प्राप्ती त्याला नाव आहे. प्रधान हे जगाचं मुख्य कारण मानून त्याला प्रधान म्हणायचं. चला. सर्व कार्य को अपने में लीन करके प्रलय में स्थित उदासीन स्वरूप को प्रधान कहे. म्हणून ही सगळे महाप्रलयामध्ये पंचमहाभूत प्रकृतीमध्ये लीन होतात आणि तिथं उदास अवस्था होतं. म्हणजे तिथं काही वाटत नाही. कसं वाटतंय सांगा तुम्हाला, गुरुजींनी सांगा. मस्त वाटत गेलं माणसं उदास असतात का आनंदीच असतात. तसं ह्या जगदची प्रकृती म्हणजे मस्त वाटत झाला त्या प्रकृतीरूपी भूमीवर. लय झालं ना मग ती उदास झाली.
तर काहीच वाटत नाही ना. असं आहे ते. तिथं उदास होतं का आनंद होतो. मग व्यावहारिक सत्य जर उदासपणा आहे तर अधिष्ठानामध्ये गेलो काय राहतंय. अधिष्ठानात आनंद राहतो. प्रकृतीमध्ये हे पंचमाम उतरलं झालं तिथं उदास वाटतं. उदास म्हणजे शून्य अवस्था प्राप्त. आणि इथं साधक शून्य अवस्थेत म्हणतो काही कळाना. जर तो वृत्ती अभ्यास करत असेल असे बरेचसे लोक असतात तिथं काही कळत नाही. आणि ही तो त्या काकाची आता काकाने वृत्ती स्थिर केलं. काकाने साक्ष कर चमकतो कधी कधी. पण देहबुद्धीचा अभाव झाल्यामुळे काय रे काय म्हणतो मी तुला बरोबर आहे ना. होतं का नाही. काही कळा ना. हो वा वा काही कळा. अरे काही कळा नाही कळून म्हणायला लागला तिथं थांब ना. पण वृत्तीच्या सत्वगुण थांबल्यामुळे साक्षीचा चमक कधी होते आणि देहाचा स्मरण राहत नाही. तोच तो उदास होतो. म्हणून ह्यावेळी सावध राहायचं असतं. ज्याने परमार्थ अंगावर घेतो त्या अंगावर घेणारा त्याच्या ठिकाणी अशी उदास अवस्था होते. अधिकार पाठीमागची सामुग्री कमी असल्यामुळे कमी असल्यामुळे ही सगळी अवस्था उदास होते. नुसता सत्वगुणाचा परमार्थ नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती दिले संपूर्ण माझ्या ते म्हणजे अनुभव आहे झालं. पण त्याला उदासपणा येतो. त्याला इथं आल्याशिवाय भागायचं नाही. तिथं आलं मग त्याला सांगता येईल असं आहे ते तर ते निवृत्त होईल. त्याला ते गुरुजी माझे निवृत्त करतात. माझे गुरु देवावर शिकवते तुला काय झालं तुझं उद्धरण करायला. गाढवाचे गुण करू आम्ही. गाढव म्हणजे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 कुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.